बघता बघता नवीन वर्ष आला. वा 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 वा, आज तर पार्टीला एकदम मजा आली है ना जेठा? हो बापूजी, आज पार्टीत खूप मजा आली. तुम्हा लोकांची सिक्रेट पार्टी कॅन्सल झाली तरी पण मजा आली. अरे बोल. जाऊ द्या ना बापूजी, मला सिक्रेट पार्टीची आठवण सुद्धा नको आहे. देवाचे लाख लाख आभार की तुम्ही आम्हाला समज देण्यासाठी पिण्याचं नाटक केलं. जर तुम्ही खरंच प्यायले असते तर मी आयुष्यभर स्वतःला माफ करू शकलो नसतो. तुला माझी एवढी काळजी वाटते तर मग असं लपून छपून सिक्रेट पार्टी करण्याचा विचार कसा केलास तू? खरंच खूप मोठी चूक झाली बापूजी. चल कान पकड. अरे हे काय करतोयस? चल कान पकड. आता बोल की आजपासून सिक्रेट पार्टी करणं तर दूर, कधी तसला विचार सुद्धा करणार नाही. यापुढे सिक्रेट पार्टी करणे तर दूर, कधीही त्याविषयी विचार सुद्धा करणार नाही. वर्षाच्या सुरुवातीलाच कान पकडावे लागले. आता पूर्ण वर्ष कान पकडावे लागले नाही तर बरं होईल. कसला विचार करतोयस? मी विचार करत होतो तुम्ही किती चांगले आहात बापूजी. चल चल आता जाऊन झोप. मस्का नको मारूस. ठीक आहे. आहा हा, डोक्यावरून मोठं ओझं उतरलं. दया, बापूजींनी माफ केलं. पण मी तुम्हाला माफ केलं नाहीये टप्पूचे पप्पा. तुम्ही माझे सुद्धा गुन्हेगार आहात. एक सिक्रेट पार्टी करण्यासाठी तुम्ही माझ्याशी खोटं बोललात. तुमच्या पत्नीशी खोटं बोललात. तुमच्या अर्ध्या शरीराशी खोटं बोललात. तुम्हाला ह्या गुन्ह्याची शिक्षा मिळणार. दया, उच्च न्यायालयाने माफ केलं, मग जिल्हा न्यायालय शिक्षा सुनावू शकत नाही. जिल्ह्यालाही तुम्हाला माझ्या शिक्षेचा स्वीकार करावाच लागेल. ठीक आहे बाई, सांग काय शिक्षा आहे? तुम्हाला ह्या नव्या वर्षात तुमचं वजन 40 किलो कमी करावं लागेल. 40 किलो? ही तर खूप मोठी शिक्षा आहे दया. नाही नाही, प्लीज दुसरी एखादी शिक्षा सांग प्लीज. अरे मी तर चेष्टा करत होते. तुमचं वजन 40 किलो कमी झालं तर माझं वजन 20 किलो वाढेल ना. कसं काय? हे बघा, तुमच्यासाठी मी रोज रोज स्वादिष्ट चटकदार जेवण बनवण्यासाठी जी मेहनत करते त्यामध्ये माझी जबरदस्त कसरत होत असते. तर 40 किलो वजन कमी करण्यासाठी तुम्ही जर काहीच खाल्लं नाही तर बसून बसून माझं वजन तर वाढेल ना. तर चला आता तुम्ही निश्चिंत व्हा. तुम्हाला काही वजन कमी करण्याची गरज नाहीये. तुम्ही जसे आहात तसेच मला खूप आवडता. चला आता लवकर हे कपडे बदला आणि झोपून घ्या. हो, लवकर लवकर झोपून घेतो, कारण उद्या लवकर उठायचे आहे ना. बापूजींसाठी नवस केला आहे, तो पूर्ण करायचा आहे.